नमस्कार मंडळी, घेऊन येतोय गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेल मधील कहाणी अजस्त्र पुलांची या मालिकेतील सिडनी हार्बर ब्रिज चा दुसरा भाग घेऊन. सिडनी हार्बर ब्रिजच्या या दुसऱ्या भागात तुम्ही काय बघाल? अहो, एवढा मोठा प्रोजेक्ट म्हणजे त्यात काही ना काहीतरी वित्तुष्ट येणार, काहीतरी गडबड होणार. आणि हे कुठून होतं तर मजा बघा, ज्या डॉर्मन लॉंग कंपनीला ऑस्ट्रेलियन सरकारने न्यू साऊथ वेल्स या एजन्सीनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्या कंपनीने सर जॉन फ्रीमन यांना डिझाईनची जबाबदारी दिली, डिटेल डिझाईन. आता एवढ्या मोठ्या पुलाचं डिझाईन करायचं म्हणजे अजस्त्र जबाबदारी असते ती. ते काम सर जॉन फ्रीमन यांनी अतिशय कर्तबगारीने पार पडलं. पण कॉन्ट्रोवर्सी काय झाली तर जॉन फ्रीमन हेच स्वतःकडे श्रेय घ्यायला बघत होते आणि डॉक्टर जॉन ब्रॅडफील्ड हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असल्यामुळे त्यांना वाटायचं की हे श्रेय सगळं माझंच आहे. तर या दोन मोठ्या लोकांच्या भांडणात कॉन्ट्रोवर्सी होणारच, पण ते आपण बाजूला ठेवू, आपण ब्रिज कडे वळू. आता हा ब्रिज कसा आगळा वेगळा हे तुम्हाला कळेल, कारण या ब्रिजची एकंदर लांबी 1149 मीटर, म्हणजे जवळपास 1150 मीटरच म्हणा ना, अप्रोच रोड दोन्हीकडचा, आणि मधला आठचा भाग आहे तो 503 मीटरचा, मिळून एकंदर 1150 मीटरचा हा ब्रिज तुम्ही धरा. बरं, याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे तर याच्यात 8 लेन्स, म्हणजे व्हेकलच्या मोटारीच्या 8 लेन्स, 2 ट्रेन्स आपल्या आगगाडीच्या, एक सायकल ट्रॅक आणि एक फुटपाथ म्हणजे पादपथ, अशा 12 ट्रॅक्स आहेत. आणि या 12 ट्रॅक्स मुळे याची रुंदी किती होते? 49 मीटर. तर जगात एवढा रुंद ब्रिज हा पहिला आणि आतापर्यंत तरी पहिलाच असावा असं वाटतं. हा 49 मीटर रुंदीचा पूल पाण्यावरून किती उंच आहे तर तोही 49 मीटरच आहे. कारण खालनं जेव्हा जहाज जातील तेव्हा ती जहाज ब्रिजला अडकायला नको. आता 49 मीटर म्हणजे 15 मजली जहाज तुम्ही असं धरा, किंवा 15 मजली इमारत या पुलाखालनं सहज जाऊ शकते. बरं, हा आर्च जो आहे तो स्टीलचा आहे आणि तो 2 भागात आहे. खालचा त्याचा बाक आणि वरचा बाक याच्यातलं अंतर पुलाच्या सुरुवातीला 57 मीटर आहे आणि मध्यभागी अगदी उंचीवर ते 17 मीटरवर आहे. तर हा धनुष्याकृती आर्च किती वजन पेलतो याची तुम्हाला कल्पना असेल. चक्क 39,000 टन. आणि हा आर्च ब्रिज आहे आणि याच्यात शेवटाला 4 पिन्स आहेत आणि या पिन भोवती हा आर्च वळू शकतो, खालीवर वळू शकतो. आणि त्यामुळे काय होईल की हा ब्रिज दिवसातल्या किंवा सीझनल गरमी किंवा थंडीनी तुटणार नाही. जर याला वळू दिलं नाही पाहिजे तसं तर तो तुटू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हा जो आर्च ब्रिज आहे हा जमिनीवर तिरक्या भागाने त्याचं वजन हस्तांतर करतो, त्यासाठी फाउंडेशनही तसंच पाहिजे. म्हणून 45 डिग्रीच्या अँगलनी किंवा 45 डिग्रीच्या तिरक्या कोनातून याचं फाउंडेशन जमिनीत 12.5 मीटर खोल ठेवलंय आणि तिथे याचे अँकरेजेस ठेवलेत. हे अँकरेजेस का लागलेत? कारण सोपं आहे. ब्रिज बांधायचा तर आता पाण्यामध्ये तर काही सपोर्ट नाही, मग कसं करायचं? तर ब्रिज बांधताना ब्रिजच्या वरच्या काडीवर एक क्रीपर क्रेन ठेवायची. क्रीपर क्रेन म्हणजे ती जसजसा ब्रिज वरती जातो तसतशी त्याला पकडून ती क्रेन वर जाईल आणि ती क्रेन वरती जाता जाता ब्रिजचा पुढला भाग जो आहे तो लावत जाईल. असं करत करत ही क्रीपर क्रेन एका बाजूची, तशीच क्रीपर क्रेन दुसऱ्या बाजूची, या 2 क्रीपर क्रेन्स हळूहळू ब्रिजला आकार देतील.
हा धनुष्याकृती ब्रिज हळूहळू 85 मीटर जमिनीपासून वरती येईल. आणि मजा म्हणजे या सगळ्या क्रीपर क्रेनला पक्क ठेवायला 128 तारा लागतात. या 128 स्टीलच्या तारा या क्रीपर क्रेनला पडू देत नाही आणि या तारा अँकर कराव्या लागतात, नाहीतर मग सगळाच डोलारा कोसळेल. म्हणून आपण काय करतो की या क्रीपर क्रेन्स वरती सगळा आधार देऊन दोन्ही बाजूनी हा आर जेव्हा मिळतो तेव्हा खरी कसोटी कुठे असते, हे दोन्ही भाग बरोबर पाहिजे त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजे आणि त्यातून रिव्हेट, हे जे स्टीलचे दंडगोलाकृती असतात भाग, तो दंडगोलाकृती भाग त्या दोन्ही भागातल्या छिद्रांमध्ये बरोबर बसून परत ठोकता आला पाहिजे, म्हणजे ब्रिज पक्का. आणि तेव्हा तेव्हा काही कॅल्क्युलेटर नव्हता, तेव्हा काही स्लाइड रूल नव्हता, तेव्हा काहीच नव्हतं. तरी निव्वळ आपल्या टेक्नॉलॉजी आणि बांधकामाच्या प्रगतीमुळे हे दोन्ही भाग बरोबर मधोमध जुळले गेले आणि त्याप्रमाणे हा ब्रिज पूर्ण झाला. 1923 मध्ये सुरू झालेला ब्रिज दोन्ही भाग एकत्र झाले 1930 मध्ये. आणि याच्यासाठी रिवेट्स का वापरले, कारण त्यावेळेला वेल्डिंग टेक्नॉलॉजी तेवढी मजबूत किंवा भरवशाची वाटत नव्हती. रिवेट्स त्या मानाने करणं सोपं. अहो, स्टीलचे दंडगोलाकृती गोळे रेड हॉट असे गरम करायचे आणि त्या छिद्रांमधून एका बाजूने टाकून दुसऱ्या बाजूने ठोकायचे, म्हणजे ते थंड होताना दोन्ही भागांना पक्के पकडून ठेवतात. तर ही रिवेट टेक्नॉलॉजी होती आणि असे एक नाही, दोन नाही, 60 लाख रिवेट्स लागले या पुलासाठी. तुम्ही विचार करा किती ठिकाणी जॉईंट करावे लागले असतील, तेही एवढ्या उंचीवर आणि कामगारांनी केलेले, ते गरमागरम रेड हॉट स्टील हातात किंवा पकडून, इन्स्ट्रुमेंटने पकडून. आता यातील सगळ्यात मोठा रिवेट किती मोठा होता, 3.5 किलो वजनाचा आणि 40 सेंटीमीटर लांबीचा. आता ज्या पिन भोवती याचा सगळा डोलारा आहे, 4 पिन्स ज्या भोवती हा ब्रिज वाकू शकतो, फिरू शकतो, त्या पिन्स आहेत 4.2 मीटर लांब आणि 36 सेंटीमीटर व्यासाच्या, म्हणजे जवळपास 1 फूट व्यास त्याचा आहे. आणि या 4 पिन्स वरती या ब्रिजचा पूर्ण डोलारा सांभाळला जातोय. तर हे सगळं तुम्ही बघाल केवढं अजस्त्र आणि अचाट आहे. पण हे सगळं करणं आवश्यक होतं, कारण नाहीतर उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे लोक एकमेकांना सहजपणे भेटू शकले नसते. आता यातली अजून एक मजा पहा. हा ब्रिज जेव्हा 1932 साली पूर्ण झाला तेव्हा काय धमाल झाली, तर उद्घाटनाला जॅक लँग हा सिडनीचा प्रीमियर उद्घाटनासाठी एका बाजूला होता. तर नेमका तो फीत कापणार आणि ब्रिजचं उद्घाटन करणार तेवढ्यात घोड्यावरून एक सैनिक दौडत आला आणि काय होतंय ते कळायच्या आत त्याच्या हातातल्या तलवारीने त्याने ते फीत कापून आपला राग व्यक्त केला. आणि तो राग का होता, त्याचं म्हणणं होतं ब्रिजच्या उद्घाटनाला एलिझाबेथ राणी किंवा तिचे कोणीतरी नातेवाईक उद्घाटनाला यायला पाहिजे. प्रीमियर जो जॅक लँग होता सिडनी शहराचा, तो या कामासाठी लायक नाही, असं त्या निवृत्त सैनिकाचं मत होतं. आता ह्या अशा गमती जमती होतच असतात, पण त्याच्यात काही वाईट पण आहेत. आता या पुलासाठी सिडनीच्या एका भागातल्या 800 झोपड्यांना हलवलं, परंतु ते हलवलं आज तागायत त्यांना अल्टरनेटिव्ह रिहॅबिलिटेशन म्हणजे पर्यायी झोपडी किंवा पर्यायी घर त्यांना देण्यात आलेलं नाही. ही ऑस्ट्रेलियन सरकारची एक फार मोठी चूक झालेली आहे. बरं, हे द्यायला काही विशेष खर्च लागला नसता, कारण या ब्रिजचा टोटल खर्च किती आहे माहितीये का, 62.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर, तेही 1923 सालचे. आज त्याची किंमत केवढी असेल तुम्ही कल्पना करू शकता. आणि ही रक्कम 1932 पासून वसूल करायला सुरुवात झाली, ती केव्हा संपली, 1988 मध्ये. 1988 मध्ये पूर्ण घेतलेल्या कर्ज आणि त्या कर्जावरचं व्याज वसूल झालं
आणि आज ऑस्ट्रेलियन सरकार त्यावर पैसे कमावते. पण हा पूल इतका युनिक आहे की दरवर्षी या पुलावरून नव्या वर्षाची म्हणजे पहिल्या जानेवारीच्या 31 डिसेंबरची मध्यरात्र आणि 1 जानेवारीची पहाट यामध्ये या पुलावरून सगळ्यात पहिले नव्या वर्षाचं स्वागत होतं. दणदणीत रोषणाई दिसते आणि हे पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटतं हो, नवीन वर्ष सुरू झालंय. आणि ऑस्ट्रेलियाच्या सन्मानाच्या फेट्यात हा एक तुरा फार महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचं हे भूषण आहे. तुम्ही नक्की बघा. आणि हो, यात एक अजून फॅसिलिटी आहे. 10 वर्ष झगडून 1988 पासून 10 वर्ष झगडून ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी एक युनिक प्रोग्राम सुरू केला. तो प्रोग्राम होता की या ब्रिजवर चढायला 200 पायऱ्या आहेत. त्या 200 पायऱ्या चढून ब्रिजच्या टॉपवर जाऊन 134 मीटर उंचीवरून ऑस्ट्रेलियाचा सिडनीचा छान नजारा बघायचा. हो, डोळ्याचं पारणं फिटतं. आणि हा अजून एक वैशिष्ट्य आहे या पुलाचं. या पुलासाठी जे 4 ग्रॅनाइट फिनिशचे 4 टॉवर्स वरती बाजूला बांधलेत, त्या 4 टॉवर्सची मुळात काही गरजच नव्हती, कारण त्याच्यावर काही वजनच येत नाही. ते फक्त शोभेसाठी, लोकांना ब्रिज चांगला दिसावा म्हणून याची निर्मिती झाली. पण ती निर्मिती काही सोपी नव्हती. त्यासाठी 250 मजूर त्या जागेपासून 300 किलोमीटर दूर 18,000 क्युबिक मीटर ग्रॅनाइट फिनिश करत होते. ग्रॅनाइटचे दगड तोडणं, ते फिनिश करणं हे कष्टाचं काम आहे आणि ते 300 किलोमीटरहून दूर तिथे आणले. पण आता त्यामुळे जो ब्रिज दिसतो तो अतिशय देखणा दिसतो. त्याची गरज होतीच. तर तुम्ही कल्पना करा, 50,000 टनांच्या वरती स्टील, 1,00,000 क्युबिक मीटर एवढं कॉन्क्रीट. हो, या टॉवर मध्ये आधी आतमध्ये कॉन्क्रीट आहे. हे कॉन्क्रीट आणि हा 1150 मीटर लांबीचा एकंदरीतला पूल, हे तुम्ही बघून थक्कच व्हाल. तुम्ही जरूर ऑस्ट्रेलियाला व्हिजिट द्या आणि या पुलावरून जरूर एकदा तरी नजारा बघा. तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल.